नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, जसं की आपल्याला दिसतंय की आता लेटेस्ट नोटीस जेरी सीईटी सेलला अपलोड झालेली आहे. नोटीस नंबर 18 ती कशाबद्दल आहे तर ग्रुप ए बद्दल, म्हणजे MBBS BDS चे जे कोर्सेस आहे ज्याला आपण ग्रुप ए मध्ये गणत असतो, तर त्या ग्रुप बद्दल आपल्याला ही नोटीस आलेली आहे. ती पण कॅप राउंड 3 चं शेड्यूल आलेलं आहे. आता खूप विद्यार्थी आणि खूप पालकांना ह्या गोष्टीची आतुरतेने ते वाट बघत होते की कधी राउंड 3 चं शेड्यूल येईल आणि त्यांना हेच चिंता होती की राउंड 3 चं शेड्यूल जे ते लवकरात लवकर येऊन जायला पाहिजे. जे विद्यार्थी आणि जे पालक आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करावा, आणि जे नवीन असतील आणि ज्यांना माहीत नसेल तर मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आपण या नोटीसबद्दल एकदम डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व जी माहिती आहे जी डिटेल कळत राहील. आणि जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. 8827551880 या नंबरला कॉन्टॅक्ट करणं म्हणजे काय तर तुम्ही फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज सेंड करा की तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जी आहे ती घ्यायची आहे. तुम्ही फक्त एक कोर्सचं नाव टाका की तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी पाहिजे, MBBS BDS BMS BHMS, किंवा फक्त एक मेसेज टाका की आम्हाला पेड काउन्सिलिंग जी ती पाहिजे. आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत लवकरात लवकर जे ते कॉन्टॅक्ट करतील. आता या शेड्यूलमध्ये आलेलं काय ते आपण बघूया. जर तुम्हाला एकदम डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे तर ती आम्ही सर्व फ्रीमध्ये इथं प्रोव्हाइड. आता आपण बघूया की एक्झॅक्टली काय माहिती आपल्याला ह्या दिलेलं आहे या कॅप राउंड 3 च्या शेड्यूलमध्ये आणि कधीपासून जे ते आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर रजिस्ट्रेशन आपलं अवेलेबल आहे राउंड 3 साठी. कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल, ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नसेल सीईटी सेलला MBBS BDS साठी किंवा कोणत्याच कोर्ससाठी, तर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे कॅप राउंड 3 ला MBBS BDS ला. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे कॅप राउंड 3, जर तुम्हाला MBBS BDS ला ॲडमिशन घ्यायची आहे महाराष्ट्रात, तर तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करा, विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटते की आपला नंबर लागणार नाही तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला काहीच हरकत नको असावी. तुम्ही हे रजिस्ट्रेशन फक्त करून ठेवा, कारण आपल्या हातात जे ते सेफ ऑप्शन राहतं. आता एक तर त्यांनी करावी ज्यांचं रजिस्ट्रेशन आतापर्यंत झालं नाही आहे, आणि दुसरं म्हणजे काय तर दुसरं त्या विद्यार्थ्यांनी करावी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण त्यांनी राऊंड 2 मध्ये कॉलेज सोडलेलं आहे. म्हणजे राऊंड 2 ला त्यांनी फ्री एक्झिट घेतलेली आहे कॉलेजला. त्यांनी कॉलेजला जाऊन ना की अपग्रेडेशन केलं आणि ना की त्यांनी तिथं ॲडमिशन घेतली, म्हणजे त्यांनी दोघं पण न करता डायरेक्ट फ्री एक्झिट घेतलेलं आहे. तर ते विद्यार्थी आता काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत. त्यांना जर परत काउन्सिलिंगमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्यांनी राऊंड 3चं रजिस्ट्रेशन जे ते केलं पाहिजे. आता कॅन्डिडेट्स हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट रजिस्टर अगेन, म्हणजे काय ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले त्यांना इथं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ज्यांचं नाही झालं आहे फक्त त्यांनाच करायचं आहे. ते कधीपासून आहे तर 6 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती दिली गेलेली आहे. 6/10/2025 ते 8/10/2025. टायमिंग एकदा चेक करून घ्या. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी, आता तुम्हाला पेमेंट कधी करायचं तर सेम टायमिंगमध्ये तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स पण सेम टायमिंगमध्ये अपलोड करायचे आहे. तुम्ही टायमिंग चेक करू शकतात, डेट पण चेक करू शकतात. आपल्याला रजिस्ट्रेशनची फी, नंतर रजिस्ट्रेशन आणि त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं अपलोड हे सर्व सेम डेटला करायचं आहे 8 ते 10 तारखेपर्यंत. नंतर पब्लिकेशन ऑफ कंबाइंड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ज्याला आपण SML म्हणत नसतो, म्हणजे ज्याला आपण SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो, ते कधी येणार आहे तर MBBS BDSच्या कोर्ससाठी ते 9 तारखेला येणार आहे. ते जे ऑलरेडी रजिस्टर्ड स्टुडंट्स आहेत त्यांचं पण तिच्यात आपल्याला भागीदारी दिसेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे ते पण विद्यार्थी आपल्याला त्या SML मध्ये दिसतील. कधी तर 9 तारखेला ती SML पब्लिश होणार आहे. नंतर सीट मॅट्रिक्स कधी पब्लिश होईल तर सीट मॅट्रिक्स पण 9 तारखेलाच आपल्याला दिसेल. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की कोणते कोणते कॉलेजेस नवीन ॲड झालेले आहे किंवा कोणत्या कॉलेजला किती सीट जी ती उरलेली आहे राऊंड 3 मध्ये, ते आपल्याला सर्व गोष्टी जे तिथं क्लिअर होऊन जातील. नंतर प्रेफरन्स फॉर्म कधी भरायचा आहे तर कॅप राऊंड 3 साठी आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंग ज्याला आपण म्हणतो ते 10 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत करायचं आहे. हे डेट्स जे ते नीट लक्षात ठेवा, डेट्स विसरू नका. नंतर कॅप राऊंड 3चं सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे, म्हणजे आपला निकाल कधी जाहीर होईल तर तो 15 तारखेला होणार आहे, लगेच 3 दिवसांनी. फिजिकल जॉईनिंग ऑन अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता फिजिकल जॉईनिंग आणि फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे ॲडमिशन कधीपासून घ्यायचं तर 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायची तारीख दिली गेलेली आहे. जे ॲडमिशन आहे ते रिझल्ट डिक्लेअर व्हायचं लगेच दुसऱ्या दिवसापासून जे स्टार्ट होऊन जातं आणि नेहमी आपल्याला 5 दिवस दिलेले राहतात. इथं पण तुम्हाला दिसतं की 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपल्याला हातात 5 दिवस दिलेले आहे. फक्त टायमिंग चेक करा की संध्याकाळी 5:30 पर्यंतच 20 तारखेला तुम्हाला अलाउड आहे की तुम्ही कॉलेजला जाऊन जे ते तुमचं ॲडमिशन करू शकतात. राऊंड 3 मध्ये तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथं अपग्रेडेशनचा चान्सेस नाही आहे. तुम्हाला स्टे वॅकन्सीसाठी अपग्रेड करता येणार नाही. तुम्हाला तिथं ॲडमिशनच घ्यावं लागेल.
इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ही आता नोटीस मी ऑलरेडी माझ्या ग्रुपला पाठवलेली आहे, तर तिथं पण तुम्ही ते चेक करू शकतात. तुम्ही जर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर मी माझी जी लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची आमच्या टीम मेंबर्सने कमेंट सेक्शनमध्ये ऑलरेडी पिन केलेली आहे, तर तुम्ही तिथून पण जे ते जॉईन करू शकतात. जर तुम्हाला काही पण शंका असेल कोणत्या पण गोष्टीबद्दल तर आमचं कमेंट सेक्शन ऑन आहे, तिथं तुम्ही आम्हाला तुमची शंका सांगू शकता. आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला असेल पेड काउन्सिलिंगबद्दल आणि तुम्हाला आतापर्यंत रिप्लाय भेटला नसेल तर पेशन्स ठेवा. तुम्हाला नक्की आमचे जे टीम मेंबर्स आहे ते रिप्लाय करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतील. जर तुम्हाला थर्ड राऊंडसाठी MBBS BDSसाठी पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर फक्त लवकरात लवकर मेसेज करा, कारण आता वेळ राहिलेली नाही आहे. आपल्याला माहिती की रजिस्ट्रेशनची डेट आपली जी आहे ती आता 6 तारखेची आहे, तर 6 तारखेपर्यंत जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा. जे काही फीस सांगतील ती लवकरात लवकर पे करा, म्हणजे आम्हाला पण आमची प्रोसेस करायला सोपं होईल आणि आम्ही ते लवकर करू. म्हणून तुम्ही तुमच्या साईडने लवकर स्टेप अप केलं तर आम्ही पण आमच्या साईडने पुरेपूर प्रयत्न करू की तुमचा जो नंबर आहे तो 100% लागेल कोणत्या तरी चांगल्या कॉलेजला. तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग, तुमच्या स्कोअर अकॉर्डिंग तुम्हाला जे कॉलेज आहे ते बेस्ट कॉलेज भेटेल याची आमची खात्री राहील. जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर नक्की मेसेज करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली नंबर दिले गेलेला आहे, त्या नंबरला तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.